शुश्रूषोश्रदध्यानस्य वासुदेव कथारुचि स्यान्महं सेवया विप्रा पुण्यतीर्थ श्रवणा। श्रीमद्भागवत पुराण प्रथम स्कंद। पुण्यक्षेत्र निवेश वनात सुरातीला आपण पवित्र तीर्थक्षेत्रीला जातो. तीर्थक्षेत्राच्या दर्शनाने मन शुद्ध होण्यास मदत होते. महत्सेवया तीर्थक्षेत्रात केवळ आपण फिरणे महत्वाचे नाही, तर तिथे राहणाऱ्या खऱ्या संतांची किंवा महात्म्यांची सेवा करणे महत्वाचे आहे. संतांच्या सेवेमुळे अंतःकरण निर्मळ होते. श्रद्ध ध्यानस्य सेवेमुळे सत्संगामुळे आपल्या मनात भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होते. वासुदेव कथारुची जेव्हा श्रद्धा स्थिर होते तेव्हा मनुष्याला भगवंताच्या कथा ऐकण्याची ओढ लागते. त्याला त्या कथेत रुची टेस्ट येऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर भगवंताच्या भक्तीची पहिली पायरी म्हणजे संतांची सेवा, पवित्र वातावरणात राहणे. यामुळेच पुढे जाऊन भगवंताच्या कथामध्ये गोडी निर्माण होते. सत्संगाने घडे तप, तपाने उजळे श्रद्धा. श्रद्धावान जो लाभे ज्ञान, तो मुक्त होई सदा. सत्संगाने घडे तप. सामान्यतः तप करणे कठीण वाटते, पण जेव्हा आपण सत्संगात असतो तेव्हा इतरांना पाहून आपल्यालाही साधना करण्याचे बळ मिळते. संतांच्या सहवास कठीण नियम ही सहज पाळले जातात. तपाने उजळे श्रद्धा. केवळ ऐकीव माहितीवर श्रद्धा टिकत नाही. जेव्हा आपण स्वतः साधना करतो तेव्हा येणाऱ्या अनुभवामुळे आपली श्रद्धा अधिक तेजस्वी आणि पक्की होते. श्रद्धावान जो लाभे ज्ञान हे सरळ गीतेच्या या सिद्धांताशी जोडले गेले आहे. संशयात्मक कधीच ज्ञान होऊ शकत नाही, पण ज्यांची श्रद्धा अढळ श्रद्धा, त्यालाच परमार्थाचे रहस्य उमजते. तो मुक्त होई सदा. ज्ञानाचे अंतिम फल म्हणजे मुक्ती. जो संसाराच्या मोहातून अज्ञानातून मुक्त झाला तोच खरा जीवनमुक्त होय. भक्तीचा मार्ग सोपा, जो धरी सत्संग कास. अंतरी उजळे आत्मज्योती, फिटे संसाराचा पाश. कास धरणे हा शब्द प्रयोग खूप मार्मिक आहे. ज्याप्रमाणे एखादे मूल लहान आईच्या पदर कास धरते आणि निर्भय होते, तसाच जो सत्संगाची कास धरतो त्याला भवसागराची भीती उरत नाही. सत्संगाची तप सहज शक्य होते. तपात अग्नीत श्रद्धा शुद्ध होऊन उजळून निघते. शुद्ध श्रद्धेतून आत्मज्ञानाचा प्रकाश लाभतो. अंतरीची ज्योत पेटते. जन्म मरणाची पाश दोरी कायमची तुटते.